हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे गव्हाच्या शेवया. तर चला मग त्याची आता सुरुवात करूया. तर हे बघा, सर्वात आधी मी घेतले हे शेवई, 2 वाटी शेवई आहे आणि ही आहेत इलायची, हे आहे दूध, 3 वाटी दूध घ्यायचं आपल्याला. आणि आता मी इथं पाणी गरम करणार आहे. 3 वाटी पाणी घ्यायचा आणि बॉईल करायचा. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचा आणि थोडंसं तेल. ठीक आहे, तर मग स्टार्ट करूया. तरी बघा फ्रेंड्स, मी इथे तेल टाकला थोडा आणि मीठ टाकला. आता याला मग बॉईल करायला चालू करते. गॅस कमी फ्लेम ठेवायची आणि मग इथे तव्यावर मी हे 3 इलायची जे घेतली होती, छोटी इलायची, ते थोडं भाजून घेणार आहे. तोपर्यंत पाणी बॉईल होते, थोडी फ्लेम वाढवून घेऊ. हे बॉईल झाल्यानंतर मी इथं हे शेवई टाकणार आहे आणि त्याच्यात याचा किस टाकणार आहे इलायचीचा आणि मग दूध पण टाकणार आहे. चला मग आता दुधाला पण आपण गरम करायला ठेवू. दूध पण छान गरम झालं पाहिजे. तर हे बघा फ्रेंड्स, इलायचीचा चांगला पावडर तयार झाला आहे आणि पाणी पण छान बॉईल झालं आहे. दूध इकडे आता तयारच होणार आहे थोड्या वेळात. तोपर्यंत आपण मॅगीचं काम करूया. आता हे सगळी मॅगी नाही, सेवई मिस्टेक झाली थोडी. तर इथं टाकूया हे आणि फ्लेम कमी करून टाकूया. तर जेवढं इथं टाकूया. साधारण 2-3 मिनटं हे ठेवायचं आणि बंद करून टाकायचं. आणि मग याला छानून घ्यायचं आहे छान प्रकारे. बघा, दूध पण गरम होत आहे, उकळीला येत आहे वर. मी इथे आता जस्ट हा जो वर दिसत आहे हा इलायचीचा पावडर आहे, आत्ताच जस्ट टाकली. आणि दूध पण छान बघा उकळलं आहे छान. त्याला 1-2-1.5 मिनटं झाले. अजून 2 मिनटं ठेवायचं आहे. हे बघा, जोपर्यंत तुम्हाला असं वाटेल शिजले बा, तर काढून टाकायचा. मला थोडे कच्चे वाटत आहेत म्हणून थोडं अजून शिजवते यांना. दूध चांगला बॉईल झाला आहे. आता याला मी बंद करते. हे बघा, शेवई पण आता जस्ट बस 10-15 मिनटं नाही, सॉरी 10-15 सेकंद ठेवते आणि मग बंद करते. बघा, याचं कच्चं पण नाही राहिलं पाहिजे, पुरं निघून गेलं पाहिजे. आता मग खायला ते बरं नाही वाटेल. तुम्ही त्याची तर बघू शकता तुम्ही, मी हे शेवई छानून घेतले, त्याच्या पाणी वेगळं काढले इकडे. आता ही शेवई मी ह्या दुधामध्ये टाकणार आहे, जे तुम्हाला आधी सांगितलं मी किती घ्यायचं ते. बघा, आता हे टाकलं मी इथे. आता हे साखर आहे, जी पाऊण वाटी साखर आहे. तुम्ही आपल्या हिशोबाने तुम्हाला जितके वाटेल तुम्ही तितके घेऊ शकता.
तर मी हे याच्यात ॲड करत आहे. आणि याला छान असे मिक्स करून घ्यायचे. खूप छान असं वास सुटला याच्या सेवईच्या. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही. तर सगळे साखर वगैरे मिक्स केल्यानंतर मी थोडं अजून याला बॉईल करत आहे. साखर पूर्ण विरघळून गेले पाहिजे म्हणून थोडं अजून याला बॉईल करत आहे 2 मिनटं आणि मग त्याच्यानंतर बंद करून घेणार आहे. तर बघा मित्रांनो, सेवई तयार झाली आहे. तर ही बघा फ्रेंड, मस्त सेवई रेडी झाली आहे आणि नायरा खात आहे. ऋत्वी पण खात आहे. हे बघा. ए ऋत्वी इथं ठेव ग, सांडेल ते खाली. इथं ठेव ऋत्वी. हां चला. हाँ मैं खाती हूँ ना, आप फिनिश करो. हे नायरा पण खाते आणि ऋत्वी पण खात आहे. फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या घरी ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल आणि मुलांना खूप आवडते ही रेसिपी सेवई. आणि ही माझ्या मम्मीने दिली होती मला सेवई. तर ही खूप दिवसांची ठेवली होती. तर मी मला आज आठवण आली तर म्हटलं घरी दूध पण होता एक्स्ट्रा तर मी बनवून टाकले आज. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझे असेच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे येणारा व्हिडिओ तुम्हाला नक्की दिसेल. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर मी आता सेवई एन्जॉय करते आणि तुम्ही पण सांगा मला ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. ठीक आहे. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला जर आवडली असेल तर. ओके, बाय, गुड नाईट.